हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी माझ्या स्कूलला मीन्स यावर्षी काय काय घेऊन जाणार. आणि पहिली गोष्ट, व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी तुम्हाला माहितीच आहे काय करायचं, लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि 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 एक थिंक आहे माझी की मी तुम्हाला सांगते, मी सगळ्यांची नावं घेणार आहे बरं का. आज जे पण मी विचारेल प्रश्न, तुम्ही जे कमेंटमध्ये त्याचं करेक्ट उत्तर दिलं तर मी नक्की तुमचे नावं घेणार आहे. आणि तुम्हाला पण वाटतं की मी तुमच्या सगळ्यांचे नावं घ्यावे, त्यामुळे कॉमेंटमध्ये मी जे विचारेल त्याचं उत्तर द्या बरं का. चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सर्वात माझी पहिली गोष्ट आहे, एकदम मेन आहे बरं का, ती आहे माझी स्कूल बॅग. ग्रीन कलरची खूप सारे कप्पे आहेत याला. सर्वात पहिले या कप्प्यापासून आपण स्टार्ट करूया. त्या कप्प्यात आहे, इथे मीन्स आपण असं रुमाल वगैरे काही ठेवू शकतो. सॉरी. आणि नेक्स्ट गोष्ट आहे ही चेन. सगळ्यांना वाटतं की हे किचन आहे, बट ही किचन नाही आहे, ही आहे एक चेन. याच्यात जेव्हा पण माझे क्राफ्ट असतो ना तेव्हा आम्ही ठेवतो. याच्यात किती कप्पे आहेत? एक, इकडचं 2 आणि मागचा हा पूर्ण कप्पा 3रा. आणि नेक्स्ट आहे माझा हा वाला कप्पा. याच्यात मी माझा टिफिन ठेवते. आणि एक गोष्ट तर विसरलीच, मला इकडे 1 आणि 2 बॉटल ठेवण्यासाठी जागा आहे. आणि हा माझा मेन कप्पा. इथे 2 कंपार्टमेंट आहे, हे बघा, तुम्ही बघू शकता. इथे मागे मी माझ्या सगळ्या टेक्स्ट बुक्स ठेवते आणि इकडे मी माझ्या नोटबुक्स ठेवते. ही माझी सुंदरशी अशी बॅग आहे. याला 1 2 3 4 कप्पे आहेत. पण आतमध्ये पण तर खूप कप्पे आहेत ना. आणि नेक्स्ट आहे माझ्या सगळ्या बुक्स. बॅग तर झाली. आता बघा माझ्या किती साऱ्या बुक्स आहे. तुम्ही बघून तर पागलच होऊन जाल, पण पागल होऊ नका बरं का फ्रेंड्स. सर्वात माझी पहिली बुक आहे, पहिले थोड्या स्मॉल पासून. ही बघा, सर्वात पहिले आहे माझी ही क्राफ्टची बुक. त्याच्यात खूप सारे पेजेस आहेत, रंगबिरंगी. आम्ही याच्यात आमचे काही क्राफ्ट स्टिक करतो. आणि नेक्स्ट माझी बुक आहे हिचं नाव आहे ब्रेनविटा. आणि एक गोष्ट तर दाखवायचीच राहिली, थांबा. ओहो, खाली पडलं. हे आहे पूर्ण योगाचं. किती मोठा चार्ट आहे बघा हा योगाचा. हे मला ब्रेनविटा मधनं मिळालेलं आहे. त्याला लास्ट पेज इकडे आपण ठेवून देऊया, कारण की हे पेपर्स आहे ना, त्यामुळे मग ते हरवून जातात, म्हणून इथे आपण मागे ठेवून देऊया. आणि नेक्स्ट आहे ब्रेनविटाची ही दुसरी छोटीशी बुक. हे बघा, इथे सगळे आन्सर्स असतात. ही आमची छोटीशी क्यूटशी बुक आहे. किती
सुंदर आहे ना. चला याला पण आपण ब्रेन विटामध्ये ठेवून देऊया. अशा 3 गोष्टी या ब्रेन विटाच्या बुकमध्ये आम्हाला मिळालेल्या आहेत. आणि नेक्स्ट आहे आमची बुक, ती आहे कर्सिव्ह रायटिंग. कर्सिव्ह रायटिंग तर तुम्हाला सगळ्यांनाच माहित असेल ना. याच्यावर सगळ्या लहान मुलांना हे मिळतं. याला स्ट्रेस करायचं असतं. काही जणांना तर जे खूप लहान लहान मुलं असतात ना, त्यांना तर हे काही येतच नाही. मग मॅमला शिकवायला हे होतं. एवढ्या मोठ्या क्लासला एकच मॅम सगळ्यांना लिहून कसं काय देतील. त्यामुळे मुलं याच्यात बघून कॉपी करून त्याच्यावर ट्रेस करतात आणि त्यांची हँडरायटिंग चांगली होते आणि त्यांना स्पेलिंग्स पण लर्न होतात. आम्हाला 10वी पर्यंत ही बुक मिळते, पण आम्हाला याचं काहीच काम नाही. फ्री पिरियडमध्ये आम्ही हे कंप्लीट करत बसतो. आणि नेक्स्ट आहे माझी हॅपी माइंड हॅपी मी बुक. आणि तुम्हाला माहिती का याच्यात खास गोष्ट काय आहे. मागे याच्यात वर्कशीट्स आहेत. हे बघा वर्कशीट्स. आणि एक पॉकेट आहे मस्त सुंदर. आता याला ठेवणं कठीण आहे, पण काही नाही, मी तुमच्यासाठी तर काढूच शकते. हे वर्कशीट्स आम्हाला सॉल्व करावे लागतील एक्झामच्या पहिले. अजून त्या एक्झामचा काही चान्सच नाही आहे. अजून एक्झाम खूप लांब आहे 4च्या. आणि अजून एक गोष्ट फ्रेंड्स, तुम्ही कोणत्या क्लासमध्ये आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आजकाल तर कोणी मला कॉमेंटच टाकत नाही बरं का. कोणी टाकत नाही. पण जर तुम्हाला वाटत असेल की मी कॉमेंट टाकावं, म्हणजे तुम्ही कॉमेंट टाकलं आणि ते तुमचं नाव घेऊन वाचावं, असं जर तुम्हाला वाटत असेल तर कॉमेंट लवकर टाका. वाट नका बघू. हॅपी माइंड हॅपी मी. आणि नेक्स्ट आहे माझी एवढी जाड बुक. किती जाड आहे बघा. एवढी ही आहे सोशल स्टडीज. सोशल स्टडीज खूप इंटरेस्टिंग असतं. याच्यामुळे आपल्याला कितीतरी माहिती मिळतात. आणि नेक्स्ट माझी टेक्स्ट बुक हिंदी कलर. पडलं काय नाही. हां. आणि नेक्स्ट आहे माझी परत तेवढीच जाडी बुक आणि ही आहे सायन्स. सोशल स्टडी आणि सायन्स या दोघांमधनं आपल्याला खूप साऱ्या माहिती मिळतात. म्हणून हे शिकणं खूप गरजेचं आहे. आणि लास्ट माझी बुक आहे इंग्लिश ग्रामर. किती साऱ्या टेक्स्ट बुक आहे बघितलं ना. आणि हे बघा आता खूप इंटरेस्टिंग आहे. खूप मजा येईल तुम्हाला बघायला. हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा. हे बघा, हे आहे माझा आर्ट फेस्टिवलचा पाऊच. याच्यात दाखवते मी काय काय आहे. आता इतका आनंद झाला असेल माहिती आहे मला. तुम्हाला बघायला इच्छा होत असेल ना. माझ्याकडे पाऊच पण आहे त्याच्यात खूप छान. ही आहे आमची ग्रीन प्लेन ड्रॉइंग बुक.
सुंदर आहे ना? आणि नेक्स्ट आहे माझी आर्ट फेस्टिवलची ही बुक. याच्यामध्ये किती साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहे ना, मला सांगता नाही येणार. हे बघा, मी तुम्हाला आता सगळं काही दाखवते. मीन्स एवढं पण नाही दाखवणार, 1-2 पेजेस एवढं कोण दाखवत बसेल. हे बघा, हे असे कलरिंग करायचे असतात, शेडिंग्स वगैरे असतात. मस्त आहे ना? आणि आता तर इतकं इंटरेस्टिंग आहे, इतका इंटरेस्ट येईल ना हे बघायला. जरी तुमच्या मम्मीने आवाज दिला, फोन ठेवा, टीव्ही बंद करा, तरी तुम्ही म्हणाल 2 मिनिटं थांब. हे बघा, आता हे कारण की इंटरेस्टिंगचं पाऊच आहे. येतोय ना आवाज? खूप गोष्टी आहे याच्यात. तर सर्वात पहिली गोष्ट आहे आमचं हे छोटंसं शेड्यूल, की या पाऊचमध्ये काय काय आहे आणि हे कुठे कुठे यूज करायचं आहे. आणि नेक्स्ट आहे हा छोटासा स्पंज. आणि मग थर्माकोल व्हाईट बॉल. आणि मग आवाज ऐका, येतोय ना? तर हे आहे 2 गुगली आईज. आणि हे काय काय माहिती, पण खूप मस्त आहे, इंटरेस्टिंग आहे. आणि नेक्स्ट आहे स्कूलकडनं मिळालेले आम्हाला हे डॉम्सचे कलर. ओ, हे कलर्स यांनी उलटे दिलेत. आणि नेक्स्ट आहे पोछा. याच्याने असं स्टॅम्प करू शकतो. मी याला धुवून आहे ना घरी कोणत्याही क्राफ्टला यूज करणार, याला फेकणार नाही. आता सर्वात फेवरेट आहे, किती छोटंसं आहे ना, किती. हे माझ्या 1 उंगलीचे एवढं पण नाही आहे, थोडंसं मोठं आहे माझ्या हाता. हा, हे बघा माझ्या हाता एवढं आहे. आणि या आहे टिकल्या. आवाज ऐकताय? अरे बापरे, 13 मिनिटं झाली. लवकर लवकर दाखवते. या आहे कलरफुल लेस. हे काहीतरी जाळी टाईप आहे, मला नाही माहिती काय ते. आणि हे आहे 4 तुकडेवाला चॉक. गुगली आईज आणि लेस. इयरबड्स. आणि हे क्रेयॉन्सला मॅच केलेलं आहे. आणि हे आहे छोटंसं पाऊच. किती इंटरेस्टिंग गोष्टी होतात ना. आला का इंटरेस्ट? मन खुललं ना. तुमच्याकडे पण असं काही आर्ट फेस्टिवलचं आहे का? कॉमेंट डाऊन. आणि हे आहे आमचं पाऊच. याच्यात लवकर ठेवावं लागेल. हे कधी कुठे हारून गेलं ना, मिळणार नाही परत. अरे, हे जायचं नाव पण नाही घेत लवकर. माझी पिशवी फाटले. लवकर लवकर ठेवून देते. अजून तो खूप दाखवणं राहिलंय ना. आता जास्त काही नाही आहे. या आहे माझ्या 3 स्केल. पिकॅबू पिकॅबू पिकॅबू. आणि माय
माझ्या इतक्या साऱ्या नोटबुक्स आणि माझे टेक्स्टबुक्समध्ये 6-7 पुस्तकं यायचे बाकी आहे. मग ते आले की तुम्हाला छोटासा व्हिडिओ करेल आणि तुम्हाला तेही दाखवेल. आणि लास्ट आहे माझा पेन्सिल बॉक्स. याच्यात हा डोरा कार्टूनवाला आहे. याच्यात आहे एवढं सारं सामान. तर सर्वात पहिली थिंक आहे लीड पेन्सिल. ही माझ्या फ्रेंडनी मला दिली आहे गिफ्ट आणि ही तिची लीड. आणि नेक्स्ट मी तुम्हाला सांगितलं होतं की माझा भाऊ आला. नसेल माहिती तुम्हाला व्हिडिओ बघून घ्या. जेव्हा माझा भाऊ आलेला आणि मग माझा मामा पण आलेला, त्यामुळे आम्ही गेलो होतो मिस्टर DIYला. तिथून मी घेतली ही पर्पल कलरची क्यूटची पेन्सिल आणि याची 5.0ची लीड, 0.5ची लीड. आणि याच्या मागे बघा इरेझर पण आहे. हे बघा, आहे की नाही भारी. आणि बघा याची मागून दाबल्यामुळे याची लीड बाहेर आली. जाऊ दे, काही नाही होत. आली की नाही बाहेर. हे बघा, हे बघा, हे बघा, आली ना. ही तिची लीड. आणि ऑर्थेंटिक युनिक अम्ब्रेला शार्पनर. हे असं निघतं पण कसं काढू. हे बघा निघालं आणि हे असं जोडून पण जातं. आणि नेक्स्ट आहे माझं क्यूटचं मिकी माऊसवालं इरेझर अँड माय स्केल. फ्रेंड्स, तर आत्तासाठी एवढंच. नंतर माझ्या बुक्स आल्या मी तुम्हाला दाखवून देईन. आणि एक गोष्ट अजून, तुम्हाला माझ्या एवढ्या साऱ्या बुक्स स्टेशनरीमधनं तुम्हाला काय काय आवडलं कॉमेंट डाऊन. ओके फ्रेंड्स, आणि मी तुम्हाला व्हिडिओ स्टार्ट करायच्या पहिले पण सांगितलं होतं काय करायचं आहे. लाईक, सबस्क्राईब, शेअर अँड मी जे जे विचारलं त्याचं कॉमेंट. जर तुम्हाला मी काय काय विचारलं हे तुम्ही विसरून गेला असाल तर तुम्ही परत व्हिडिओ बघू शकता. ओके फ्रेंड्स, बाय बाय.